नाशिकच्या पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये संतापजनक घटना घडलेली आहे। या ठिकाणी निवृत्त मुख्याध्यापकांना दिव्यांग कर्मचारी महिलेवर अतिप्रसंग केल्याची माहिती समोर येते। गट शिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयामध्येच हा सगळा प्रकार घडलेला आहे। अतिप्रसंग गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये करण्यात आला, त्यामुळे आता या ठिकाणी प्रयत्न झालेला आहे अतिप्रसंगाचा, त्यामुळे संताप व्यक्त केला जातोय। कपाटांच्या 8 दिव्यांग महिलेच्या हतबलतेचा फायदा घेतल्याची माहिती समोर येते। निवृत्त मुख्याध्यापकाला सोडून देण्यात आल्यानं कर्मचारी संताप व्यक्त करतात। कर्मचारी आक्रमक झाले आहेत, त्यामुळे पंचायत समितीमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। कर्मचाऱ्यांनी गट शिक्षण अधिकारी कार्यालयामध्ये ठाण मांडून कारवाईची मागणी केली आहे। निवृत्त मुख्याध्यापक त्यांच्या कामकाजानिमित्त आले होते पंचायत समिती कार्यालयात। त्यांनी काही कागदपत्रांची मागणी केली आणि ती कागदपत्र तेथील महिला कर्मचारी ज्या परिचर्या पदावर आहेत त्या शोधत असताना त्या निवृत्त मुख्याध्यापकाने ते विनयभंग होईल असे कृत्य केले। त्या महिलेच्या तक्रारीवरून सरकारवाडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे। योग्य तो तपास चालू आहे, योग्य वेळी कारवाई करण्यात येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।